हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या ब्रँडचं नाव आहे RK म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी. 20 days 20 ज्वेलरी मेकिंगची जी सिरीज मी स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आजचा आपला 3रा दिवस आहे. आणि आज इथे मी दाखवणार आहे हा पाईप नेकलेस कसा बनवायचा. तो याला सोनसरीही बोलतात, तसंच याला हसली नेकलेसही बोलतात. तर याच्यासाठी मी इथे 2 पाईप घेतलेले आहेत. याचं मटेरियल जे आहे ते मायक्रो पॉलिश आहे, पाहू शकतात. आतमधून हे असं पोकळ असतं. त्याच्याबरोबरच इथे पिंक कलरची मी पानाडी घेतली आणि हे 4 कोयरी पेंडंट घेतलेले आहेत. हे पाहू शकतात, 2 साईडचे आहे ते, लेफ्ट आणि राईट. केव्हाही ज्वेलरी मटेरियल जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला हे आवर्जून लक्षात ठेवावं लागतं, लेफ्ट आणि राईट. कारण याच्यामध्ये पटकन कधी आपलं असं होतं की लक्षामध्ये येत नाही आणि एकाच साईडचे पेंडंट येतात. कारण माझं असं झालं होतं लास्ट टाईम जेव्हा मी बेलपानचं मटेरियल घ्यायला गेली होती तेव्हा. सांगण्यासारखं वाटलं म्हणून मी सांगितलं. तर हे लेफ्ट आणि राईट हे आपल्याला नक्की लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्याबरोबरच इथे मी अष्टपैलू मोती घेतलेले आहेत. हे पाहू शकतात, त्यांचे शाईन एकदम गोल्डसारखे वाटतात. हेही मायक्रो पॉलिश आहेत आणि हेवी असतात हे. तसंच इथे जवमोती आहेत माझ्याकडे 2 प्रकारचे, राऊंडमध्ये आहेत आणि थोडं डायमंड शेपमध्ये आहेत 2. तर एरवी मी गिअर वायर यूज करते, परंतु आज इथे मी 18 गेजची गेज वायर घेतलेली आहे आणि नेकच्या लाईनने मी कट करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा घेतलेली आहे ती नंतर मी कट करणार आहे. सोबतच आपल्याकडे आहे ॲडजस्टेबल गुंडा. चला तर स्टार्ट करूया. आता इथे ऑलरेडी मी नथसारखा लूप बनवून घेतलेला आहे एक साईडला. याच्यामध्ये हा जो हुक आहे याचा गोंडा किंवा जी रश्या आहे त्याचा तो इथे अटॅच करायचा आहे. तर थोडं राऊंड शेपमध्ये मी हिला बेंड करून घेतलेली या वायरला. तर कशी वाटत आहेत तुम्हाला आपले ज्वेलरीचे व्हिडिओज, आवडत आहेत की नाही, माझी संकल्पना कशी वाटते ते तर तुम्ही सांगतच नाही मला. त्याच्यासोबतच जेवढे व्ह्यूज आहेत त्याचे 10% सबस्क्रायबर नाही आहेत आपल्याकडे. नक्की सबस्क्राईब करा. आवडतं आहे नाही आवडतं आहे ते मला कसं कळणार ना त्याशिवाय. हे पाहू शकतात. आता इथे मी हा जो डायमंड शेप टाईप जो जवमोती आहे तो टाकून घेतलेला आहे. त्याच्याबरोबरच आता एक पाईप टाकून घेते मी याच्यामध्ये. खूप सोपा नेकलेस आहे हा, पाहू शकतात. थोडं मी टर्न करून घेते. हा पाईप या साईडने टाकते. हे पाहू शकतात, हा बसला इथे. आता याच्यामध्ये जी ही वायर आहे ती आपल्याला जशी पाहिजे तशी आपण तिला शेप देऊन टर्न करू शकतो. आता इथे स्टार्टिंगला मी हा एक अष्टपैलू मोती टाकून घेते. त्याच्याबरोबरच एक कोयरी, परत एक अष्टपैलू मोती आणि त्याच्यानंतर इथे मध्ये जो आहे तो हा राऊंडवाला जवमोती यूज करणार आहे. का तेही दाखवते मी तुम्हाला थोडं एक पेंडंट टाकल्यानंतर. आता परत इथे एक अष्टपैलू मोती, त्याच्यानंतर दुसरी कोयरी जी आहे आपली ती. याच्यामध्ये टोटल 4 कोयरी पेंडंट आणि 1 पानाडी असं मटेरियल यूज करते मी. परत एकदा एक जवमोती आणि नंतर परत राऊंड शेपमध्ये जवमोती, पहिलावाला अष्टपैलू मोती होता. तर हे मी याच्यामध्ये असे डबल यूज केलं आहे, कारण डायरेक्ट जर मी हे अष्टपैलू मोत्याच्या नंतर डायरेक्ट कोयरी टाकली इथे तर जे पेंडंट आहेत ते व्यवस्थित बसत नव्हते. त्याच्यासाठी मी इथे एक जवमोती यूज केला आहे, जेणेकरून हे परफेक्ट बसतं आहे. हे पाहू शकतात. चला तर मी हे रेडी करून घेते. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे पाहू शकतात जवळजवळ आपला रेडी झालेला आहे नेकलेस. खूप छान वाटतो हा नेकलेस. आता लास्टला मी इथे हा जवमोती टाकून एक्स्ट्राची वायर कट करून इथेही लूप बनवून घेणार आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, आवडला की नाही नक्की सांगा मला. असा
आता हा जो लूप आहे आपल्याला तो आतल्या साईडला बेंड करून घ्यायचा आहे आपल्याला बनवून दोन्ही साईडचं असं. इथे जी एक्स्ट्राची वायर मला एक्स्ट्रा वाटते ती मी परत कट करणार आहे. हे पाहू शकतात आहे ना एकदम सुंदर. आता याला फक्त हा जो ॲडजस्टेबल गोंडा आहे हे पाहू शकतात, याला ऑलरेडी हुक जे आहेत ते जॉईंट केलेले आहेत. फिश लॉक आहे हे फक्त याच्यामध्ये आपल्याला असं अडकवून घ्यायचं आहे की नाही. एकदम सोपा बनवणं, जेवढा सुंदर आहे तितकाच सोपा बनवणंसुद्धाही तितकंच सोपं आहे. हे पाहू शकतात. इथे आपला नेकलेस रेडी झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा मला. आणि प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच ज्वेलरीचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमचे जे ग्रुप असतील त्याच्यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर उद्या भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.